जैन मित्रांनो, मी पावबा पाटील. बरेच आपले मित्र विचारत होते की तुम्ही कुठं आहेत सध्या म्हणजे कामाला. तर मित्रांनो, मी आता सध्या BTech मध्ये कार्यरत आहे आणि हे लेक्चर आपण इथूनच घेतो वेळात वेळ काढून. तर जसा जसा वेळ मिळतो तसा तसा आपण लेक्चर अटेंड करतो. तर मित्रांनो, जर लेक्चर आपल्याला आवडलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, खूप महत्वाची वेळ आहे, कारण आम्हाला माहिती आहे वेळ कसा आपण यूज करायचा. मित्रांनो, व्हिडिओ पूर्णपणे बघा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आज आपण घेऊ लसावी आणि मसावी. बघा, लसावी व मसावी. बघा मित्रांनो, आजचा विषय आहे लसावी मसावी. तर मित्रांनो, आजचा जो विषय आहे हा कुठेही कामात येतो. कुठेही म्हणजे कसं, आता याच्या पुढे घेणार आहे, आता याच्यानंतर आपण अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी, गुणाकार, भागाकार या 4 पद्धतीचे घेणार आहेत आपण बेसिक. हे बेसिक तिथे कामाला येईल जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थितपणे लक्ष देऊन बघा. तर हेच बेसिक तुम्हाला अपूर्णांकाच्या बेरीज मध्ये कामात येईल. किंवा 1-2 ट्रेन कोणत्या वेळेला एका जागेवर येतात किंवा 2 बेल एकत्र केव्हा वाजतात, त्या गोष्टींमध्ये त्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे लसावी मसावी. अशा प्रश्नांमध्ये आपण लसावी मसावी पद्धतीने उत्तर काढू शकतो आणि लसावी मसावी पण काढू शकतो. चला तर मित्रांनो, आपण सर्वात अगोदर बघू लसावी म्हणजे काय व मसावी म्हणजे काय. चला बघू आता लसावी म्हणजे काय. लसावी म्हणजे मित्रांनो बघा, लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. बघा, लघुत्तम सामायिक विभाज्य. आणि मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. बघा मित्रांनो, इथं व्यवस्थित लक्ष द्या. इथं विभाजक आहे आणि इथं विभाज्य आहे. बघा, लसावी व मसावी याचा अर्थ लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य आणि मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. म्हणजे हे या दोघा शब्दाचा अर्थ आपण आज समजून घेऊ. आणि मसावी आणि लसावी म्हणजे काय. बघा मित्रांनो, आपण तुम्हाला माहिती असेल भाज्य कोणाला म्हणता, भाजक कोण असतो किंवा कोणाला म्हणता, भागाकार कोणाला म्हणता आणि बाकी कोणाला म्हणता किंवा बाकी काय असते. तुम्हाला हे तर माहिती असेल. तर बघा, भाज्य म्हणजे काय, ज्या संख्येला भागतो तो म्हणजे भाज्य. तर तुम्ही बघा, उदाहरण घेऊ. 37 भागीला 3. तर बघा, 3 1 3, 3 2 6, 1 उरला म्हणजे 32 36 1 उरला. तर बघा, भाज्य काय आहे आपला 37 म्हणजे अंशस्थानी. 37 भाज्य आहे म्हणजे अंशस्थानी, अंशाला जी संख्या असते ती म्हणजे भाज्य. आणि भाजक म्हणजे छेदस्थानी. भाजक काय इथं 3 आहे, या उदाहरणामध्ये 3 म्हणजे छेदस्थानी म्हणजे तो असतो भाजक. म्हणजे जी संख्या भागते ती भाजक आणि ज्या संख्याला भागायचे असतं ती संख्या असते काय, भाज्य. आणि भागाकार म्हणजे आलेल्या प्रश्नाचे उत्तर. म्हणजे या प्रश्नाचे उत्तर काय आलंय आपलं 12, म्हणजे 12 काय आलाय आपला भागाकार. बाकी म्हणजे आलेल्या प्रश्नाची बाकी, म्हणजे बाकी राहिली 32 36 आणि 37 मधून 36 गेले किती राहिला, 1 राहिला म्हणजे 30 बाकी. म्हणजे याला काय म्हणतात, बाकी म्हणजे आलेल्या प्रश्नाची बाकी, याला काय म्हणतात, बाकी म्हणतात. बघा मित्रांनो, भाज्य म्हणजे काय, भाजक म्हणजे काय, भागाकार म्हणजे काय, बाकी म्हणजे काय, हे तुम्ही बेसिक लक्षात घ्या. कारण हे बेसिक म्हणजे भाज्य म्हणजे याच्यावरच विभाज्य
आणि भाजक म्हणजे विभाजक. आपण अशा पद्धतीने आपण आज समजून घेऊ. चला तर मग तुम्हाला एक उदाहरण देतो. तर बघा, एका संख्येला 12 ने भागले असता बाकी 4 उरते. व 9 ने 10 ने भागले असता बाकी काय येईल किंवा काय येते. बघा, एका संख्येला 12 ने भागले असता बाकी 4 उरते, तर 10 ने भागले असता बाकी काय येईल. बघा इथं बघा मित्रांनो, व्यवस्थित 12 ने भागले असता म्हणजे बाकी किती उरते, म्हणजे 12 प्लस बाकी 4 उरते, म्हणजे 12 प्लस 4, 12 अधिक 4 किती झाले, 16. तर बघा मित्रांनो, ती संख्या आहे 16. तर 12 प्लस 4 एक्स ने म्हणायची, ती संख्या एक्स म्हणायची गरज नाही. 12 ने भागले असता बाकी 4 उरते, म्हणजे 12 प्लस 4 करा बरोबर 16. ती संख्या म्हणजे 12. 16 ला जर 12 ने भाग दिला, 12 एक 12, बाकी उरली 1 उत्तर आलं, आणि बाकी उरली 4, म्हणजे ती संख्या आहे 16. आणि या संख्येला जर 10 ने भागले असता तर बाकी काय येईल म्हणे. तर 16 ला जर 10 ने भाग दिला, 10 एक 10, उरले 6, भागाकाराला 1 आणि उरले 6. तर बघा मित्रांनो, आपण हेच समजून घेणार आहोत आपण, म्हणजे ती संख्या कोणती, ती संख्या आहे 16. तर बघा इथे आपण समजून घेऊया. आता आपला इथं काय आहे, भाजक काय आहे आपला इथं प्रश्नामध्ये 12. भाजक 12 आणि भाज्य काय मित्रांनो 16, आणि भागाकार किती आला आपला, भागाकार 1 आला, 12 एक 12, आणि बाकी 4. तर बघा मित्रांनो, इथं व्यवस्थित लक्ष द्या. बाकी 4 आली, तर तुम्हाला एक सांगते मी की भाजक, भाज्य, भागाकार आणि बाकी म्हणजे काय. तर बघा, भाज्य बरोबर भाजक गुणिला भागाकार अधिक बाकी, म्हणजे काय यायला पाहिजे, आपला भाज्य काय आहे, भाज्य 16 आहे. तर बघा भाज्य काय आहे, भाजक गुणिला भागाकार किती 1 अधिक बाकी किती आपले 4. नियमानुसार अगोदर गुणाकार करू, 12 एक 12 अधिक 4 बरोबर 16, म्हणजे आला आपला भाज्य बरोबर 16 आला. म्हणजे जी संख्या भाग देते, जी संख्या दुसऱ्या संख्यांना भाग देते, त्याला काय म्हणतात, मसावी. आणि ज्या संख्येला भाग द्यायचं असतं ती म्हणजे लसावी. बघा मित्रांनो, परत लक्ष द्या, जी संख्या भाग देते ती म्हणजे मसावी, आणि ज्या संख्यांना भाग द्यायचं असतं त्या संख्यांना म्हणतात आपण लसावी. तर बघा उदाहरणार्थ तुम्हाला परत एक उदाहरण देतो. एका संख्येला 9 ने भागले असता बाकी 3 उरते, तर त्या संख्येला 2 ने भागले असता बाकी काय उरेल. तर बघा मित्रांनो, इथं व्यवस्थितपणे लक्ष द्या. 9 ने भागले असता बाकी 3 उरते, म्हणजे 9 प्लस 3. बघा 9 अधिक 3, 9 ने भागले असता म्हणजे 9 अधिक 3, 9 अधिक 3 12. बघा 12 ने 9 ने भागले असता म्हणजे 9 प्लस 3 म्हणजे 12 भागिला 9. 9 ने भागले असता 9 एक 9, 9 एक 9,
उरले किती 3, म्हणजे ती संख्या किती आहे 12 आहे. बरोबर, ती संख्या 12 आहे. जर त्याच संख्येला जर 2 ने भागले असता तर बाकी काय. तर बघा, 2 ने जर 12 ला भागले, 12 भागीला 2, बेक बे बेसक 12, म्हणजे भागार आपला 6 आणि बाकी उरली 0, म्हणजे बाकी काहीच उरले नाही आपली. तर बघा, आपण अशा पद्धतीने बघूया मित्रांनो. इथं आहे आपला भाजक आहे 9, भाज्य आहे 12 आणि भागाकार आपला 1 आला आहे आणि बाकी किती आहे 3 आहे. अशा पद्धतीने जो भागतो, म्हणजे ही संख्या काय काय मानली जाते आपली, भागतो म्हणजे ती संख्या म्हणजे मसावी, आणि ज्या संख्यांना भागायचं असतं ती संख्या म्हणजे लसावी. मित्रांनो, एकदम बेसिक लक्षात असू द्या, लसावी ही मसावीपेक्षा मोठी असते. बघा, लसावी ही मसावीपेक्षा मोठी असते. ल म्हणजे मोठी, उलट होतं इथं, लसावी म्हणजे मोठी संख्या आणि मसावी म्हणजे लहान संख्या. म्हणजे एकच लक्षात असू द्या तुम्ही, मसावी ही लसावीपेक्षा लहान असते किंवा लसावी ही मसावीपेक्षा मोठी असते. चला तर मित्रांनो, आपण बघूया एक संख्या बघू. 6, 8 आणि 12. तर बघा इथे 6, 8 आणि 12. तर बघा, या संख्यांचं काय करायचं आहे आपल्याला, लसावी आणि मसावी. बघा मित्रांनो, 6, 8 आणि 12 या संख्येचा लसावी काढायचा आहे आपल्याला. आता लसावी कसा काढायचा, आपण अंदाजी पद्धत आहे आणि त्याच्यानंतर आपण अवयवच्या पद्धत पण घेऊ. आपण 2 पद्धतीनुसार सोडू, पण ही अंदाजी पद्धत घेऊ. 6, 8 आणि 12 या संख्येचा लसावी काढायचा. लसावी कसा काढायचा, ज्या संख्यांना भाग द्यायचा असतो म्हणजे त्या संख्या म्हणजे लसावी. बघा इथं व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो, ज्या संख्यांना भाग द्यायचा असतो ती म्हणजे लसावी आणि जी संख्या भाग देते ती म्हणजे मसावी. बघा इथं व्यवस्थित लक्ष द्या. आपण एकदा लसावी काढू आणि मसावी काढू, परत तुम्हाला मी सांगतो. बघा, आता लसावी काढताना मोठी संख्या, बघा मित्रांनो एकच गोष्ट लक्षात ठेवा, लसावी ही मसावीपेक्षा मोठी असते. बघा, प्रश्नामध्ये 6, 8, 12 या 3 संख्या आहेत. यांच्यापैकी मोठी संख्या कोणती, 12. तर 12 ने 12 ला भाग जातो, 6 ने पण 12 ला भाग जातो आणि 8 ने 12 ला भाग जात नाही. बघा, 12 ने 12 ला भाग जातो, 6 ने पण 12 ला भाग जातो, पण 8 ने 12 ला भाग जात नाही. तर मोठ्या संख्येची काय करा, दुप्पट करा. 12 2 24, 24 घेऊन टाका. तर बघा इथे 12 ने 12 ला भाग जातो, 12 ने 24 ला पण भाग जातो, 8 ने 24 ला पण भाग जातो, 6 ने पण 24 ला भाग जातो, म्हणजे यांचा लसावी काय आला, 24. बघा मित्रांनो इथे व्यवस्थितपणे लक्ष द्या, 6 ने 12 ला भाग जायचा, 12 ने पण 12 ला भाग जायचा, पण 8 ने जायचा नाही. तर मोठ्यात मोठी संख्येची दुप्पट करा, दुप्पट नसेल तर तिप्पट 3पट करा, पण या तिघ संख्येने त्या संख्येला भाग जायला पाहिजे, म्हणजे त्याला म्हणतात लसावी. तर बघा मित्रांनो, म्हणजे या तीनही संख्यांनी ज्या संख्येला भाग जाईल ती संख्या म्हणजे लसावी. आता मसावी बघा मित्रांनो, मसावी आता बघा, सर्वात लहान संख्या बघा, सर्वात लहान संख्या बघा, 6 ने 24 ला भाग जातो, 8 ने 24 ला भाग जात नाही आणि 12 ने 24 ला भाग जातो. म्हणजे अशी संख्या घ्या की तिने या चारही संख्यांना भाग जायला पाहिजे. म्हणजे 6ची निमपट करा, 3 ने 6 ला भाग जातो, परत 3 ने 8 ला भाग जात नाही, 3 ने 12 ला भाग जातो, 3 ने 24 ला भाग जात नाही जातो. तर बघा, मग परत 3 पेक्षा कमी घ्या, 2 घ्या, 2 ने 6 ला जातो, बेचो 8 होता, बेसक 12 होता आणि 12 24 होता, म्हणजे मसावी किती आला आपला 2. बघा मित्रांनो इथं व्यवस्थित लक्ष द्या, लसावी काढत असताना मोठी संख्या घ्यावी आणि लसावी काढत असताना मोठी संख्या घ्या. भाग जात नसेल तर त्याची दुप्पट करा, 3पट करा, 4पट करा आणि भाग द्या. आणि जर मसावी काढत असताना सर्वात लहान संख्या घ्या, त्या लहान संख्येचे निमपट करा किंवा त्याच्यापेक्षा अजून लहान संख्या घ्या, त्या संख्येने सर्व संख्यांना भाग द्या. जर कॉमन संख्या, कॉमन शब्दाचा अर्थ बघा, एकच संख्या की ज्या संख्येने या तिघ संख्यांना भाग जातो किंवा या चारही संख्यांना भाग जातो ती म्हणजे मसावी. चला तर आपण दुसरं उदाहरण घेऊ. 10, 15 आणि 30. बघा मित्रांनो इथं काय काय बघा,
इथं काय काढू आपण, लसावी आणि मसावी सांगितला बघा. इथं बेसिकपणे लक्ष द्या मित्रांनो, या उदाहरणामध्ये बघू आपण. ही जी संख्या आहे, या संख्येला 6 भाग जात होता आणि 12 पण भाग जात होता, पण 8 जात नव्हता, म्हणून आपण 12ची दुप्पट केली होती. आणि या उदाहरणामध्ये 30 ने 30 ला भाग जातो, 15 पण 30 ला भाग जातो, 15 दुनी 30, 10 पण 30 ला भाग जातो. पण बघा इथे मग लसावी म्हणजे मोठ्यात मोठी संख्या, म्हणजे यांचा लसावी काय येईल, 30 येईल. ते 7 करायची गरज नाही, कारण 15 भाग जातो, 10 पण भाग जातो, 15 दुनी 30 होता. तर बघा राहिला काय, मसावी. मसावी म्हणजे अशी संख्या घ्या ज्या संख्येने या तिघ संख्यांना भाग जाईल, म्हणजे लहानात लहान संख्या घ्या. बघा मसावी हे बघा, 10 ने 30 ला भाग जातो, 10 ने 10 ला भाग जातो, 10 ने 30 ला पण भाग जातो, आणि पण 10 ने 15 ला भाग जात नाही. 10 ची निमपट करा, 10 ची निमपट किती आले, 5. 5 ने 10 ला जातो, 5 ने 5 ला भाग जातो, 5 ने 10 ला पण भाग जातो, 5 दुनी 10, 15 ला पण जातो आणि 30 ला पण जातो, म्हणून यांचा मसावी किती आला, 30 आला, सॉरी 5 आला. म्हणजे 5 ही अशी कॉमन संख्या आहे की ज्या संख्येने या तिघ संख्यांना भाग जातो. तर बघा पुढचं उदाहरण बघू. 10, 15, 20. बघा मित्रांनो, इथं आहे 10, 15 आणि 20. यांचं काय करायचं आहे, लसावी आणि मसावी. बघा मित्रांनो, व्यवस्थितपणे लक्ष द्या, व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आजचा लेक्चर, कारण लसावी और मसावी हे खूप बेसिक आहे. या बेसिक गोष्टी अगोदर समजून घ्या. अंदाजे पद्धत आहे, आपण दोघं तिघ पद्धत समजावू. दोघं तिघ पद्धतीनुसार तुम्हाला जी पद्धत आवडली त्या पद्धतीनुसार तुम्ही लसावी मसावी काढू शकता. बघा 10, 15, 30, सॉरी 10, 15, 20. तर बघा 20 ही संख्या आहे ना, लसावी काढू आपण. ही मोठी संख्या आहे, लसावी काढत असताना मोठी संख्या घ्या. मोठी संख्येला जर 15 ने 20 ने 20 ला भाग जातो, 10 ने पण 20 ला भाग जातो, पण 15 ने 20 ला भाग जात नाही. 20 ची दुप्पट करा, 20 ची दुप्पट किती आली, 40. तर बघा 20 ने 20 ला भाग जातो, 20 ने 40 ला पण भाग जातो, 10 ने पण 20 ला पण 40 ला पण भाग जातो, पण 15 ने 40 ला भाग जात नाही. तर 20 ची 3 पट करा, 60 करा, 60 करा. बघा 20 ने 20 ला भाग जातो, 20 ने 60 ला भाग जातो, 60 ने 60 ला पण भाग जातो, आणि 10 ने 60 ला पण भाग जातो, आणि 15 ने पण 60 ला भाग जातो, म्हणजे यांचा लसावी किती आला, 60. आता बघा मित्रांनो, मसावी काढायचा आपण. मसावी काढत असताना लहान संख्या घ्या. ही लहान संख्या आहे, सर्वात लहान. लहान संख्या घ्या, लहान संख्येने भाग द्या. 10 ने 20 ला भाग जातो, किंवा 10 ने 10 ला पण भाग जातो, पण 10 ने 15 ला भाग जात नाही. 10 ने 15 ला भाग जात नाही, म्हणून 10 ची निमपट करा. 10 ची निमपट 5. 5 ने 10 ला भाग जातो, किंवा 5 ने 5 ला पण भाग जातो, 5 ने 15 ला पण भाग जातो, 5 ने 20 ला पण भाग जातो, म्हणजे मसावी किती आला, 5. बघा मित्रांनो, आपण आता ही आली अंदाजे पद्धत, आणि आपण आता अवयव पद्धत बघू. अवयव पद्धतीनुसार इथं लिहा 10, इथं लिहा 15, आणि इथं लिहा 20. बघा ही आहे अवयव पद्धतीनुसार अवयव पद्धत. बघा आता 10चे असे अवयव पाडा की बघा 10 दुने 5 दुने 10, किंवा 2 पंचे 10, 5 गुणीला 2, म्हणजे दुसरे अवयव पडतील काय नाही पडणार. 5 गुणीला 2 म्हणजे 10. आता याच्या अवयव पडू 5 गुणीला 3 म्हणजे 5 6 15, 15चे दुसरे अवयव नाही पडणार, 5 किंवा 3च असेल. बघा 20 चे कसे अवयव पडतील, 5 गुणीला 2 गुणीला 2, 5 2 10, 10 दुने 20. तर या 20 चे पण दुसरे अवयव पडणार नाही. तर बघा याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, ही आपण अंदाजे पद्धतीनुसार लसावी मसावी काढली होती, आणि आता काढतोय अवयव पद्धतीनुसार. तेच उदाहरण घेतलंय आपण. तर बघा मसावी और लसावी. बघा मित्रांनो, इथे मसावी कसा काढायचा तुम्हाला बोललो होतो. मसावी म्हणजे एक कॉमन संख्या जी दिलेल्या संख्यांना भाग देते. बघा इथं कॉमन संख्या कोणती आहे, इथं 5 आहे, इथं पण 5 आहे, आणि इथं पण 5 आहे. कॉमन संख्यांना गोल करा,
म्हणजे ती आहे आपली मसावी. मसावी किती आली? 5. ही आहे अवयव पद्धत. ठीक आहे, अवयव पद्धत आहे. आणि लसावी कसं काढायची? दिलेल्या संख्यांचा मसावी म्हणजे मसावी गुणिला असामायिक अवयव. अवयव बघा, दिलेल्या संख्यांना म्हणजे असामायिक अवयव म्हणजे मसावी गुणिला असामायिक अवयव. मसावी किती आला? 5 गुणिला. तर बघा, असामायिक होता इथं 2 आहे, इथं 2 नाही आहे, इथं 2, इथं पण 2 आहे. हा 2 कटला, हा 2 कटला, इथं 2 लिहिला. इथं 3 आहे आणि इथं 2 आहे, इथं 3 लिहिला आणि इथं 2 लिहिला. 5 2 10, 10 3 30 आणि 30 2 60. हा आला आपला लसावी. असामायिक अवयव गुणिला मसावी म्हणजे त्यांचा लसावी. अशा पद्धतीने आपण अवयव पद्धतीने आपण लसावी मसावी काढू शकतो. तर बघा मित्रांनो, तिसरी पद्धत घेऊया आपण. तिसरी पद्धत, तर बघा मित्रांनो, आपण हे उदाहरण अशा पद्धतीने सोडू. 10 20 40, 10 20 आणि 40. बघा, 10 20 40 आहे. या संख्यांना पूर्णपणे भाग देणे. ठीक आहे, आपण लसावी काढू. यांचा लसावी आपण काढला होता. आणि मसावी ही वेगळी पद्धत आहे. बघा, यांचा लसावी व मसावी काढू. तर बघा, या संख्यांना पूर्णपणे भाग द्या. जोपर्यंत कॉमन संख्येने भाग द्यायचं थांबत नाही तोपर्यंत भाग द्या. कॉमन संख्येने भाग द्यायचं थांबलं तिथं स्टॉप व्हा, तो म्हणजे आपला मसावी. बघा, आता लहान संख्या घ्या 2. 2 ने 5 ला भाग, 10 ला भाग जातो, 2 पंचे 10. 2 ने 20 ला भाग जातो, 2 10 20. 2 ने 40 ला भाग जातो, 20 2 40. तर बघा, अशी कोणती कॉमन संख्या आहे की या दोघं तिघांना भाग जाईल? तर बघा, 5 आहे, 5 आहे, तर 5 5 2 10, 5 चौक 20. बघा मित्रांनो, इथं 1 2 4 आला. तर बघा, इथं नंबर वाईज संख्या आलेल्या आहेत कंटिन्यू. तर बघा, इथं कॉमन भाग देणे थांबला आहे, तर इथं रेषा द्या आणि या संख्यांचा गुणाकार करा. म्हणजे कॉमन अशी कोणती संख्या नाही की या तिघांना भाग देईल. तर बघा, मग या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे मसावी. म्हणजे 5 2 10. म्हणजे आपला मसावी किती आला? मसावी किती आला आपला? 10. आणि लसावी म्हणजे काय? लसावी म्हणजे मित्रांनो, प्रत्येक जे 3 घर आहेत, या 3 घरामध्ये बाकी एक एक येईपर्यंत भागाकार करणे. खाली एक एक शिल्लक राहीपर्यंत भागाकार करणे म्हणजे लसावी. तर बघा, इथं एक याला, यांचा विषय संपला. या संख्येला भाग कोणत्या संख्येने भाग जाईल? या दोघं संख्यांना 2 ने जाईल. बे एक बे, बे 2 4. इथं पण एक आला, याचा पण विषय संपला. याचा पण विषय संपला या अगोदर. परत 2 घ्या, बे एक बे, याचा पण विषय संपला. तर मित्रांनो, या संख्यांचा गुणाकार म्हणजे, या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे लसावी. 2 पंचे 10, 10 2 20 आणि 20 2 40. म्हणजे लसावी किती आला आपला? लसावी बरोबर 40. बघा, इथे लसावी 40 आणि मसावी 10. मित्रांनो, ही पद्धत पण आहे. तुम्हाला जी पद्धत पडली त्या पद्धतीनुसार तुम्ही लसावी काढू शकता. कारण लसावी मध्ये आपल्या मनानुसार सोडव. दुसऱ्याच्या फोर्स मध्ये कोणतंही गणित सोडू नका. तुम्हाला जी पद्धत आवडेल शॉर्टकट पद्धतीने सोडवा, किंवा तुम्ही अवयव पद्धतीने सोडवा, किंवा अंदाजे पद्धतीने सोडवा, किंवा ही पद्धतीने सोडवा. तुम्ही कशाही पद्धतीने लसावी मसावी काढू शकता. तुम्हाला जी पद्धत चांगली जमेल ती पद्धतीनुसार सोडवा आणि परीक्षेमध्ये परिपूर्ण व्हा. परीक्षेमध्ये तुम्हाला जशा पद्धतीने उत्तर काढता येईल तशा पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता. बघा मित्रांनो, पुढील संख्या बघू. आता अशा पद्धतीने आपण लसावी व मसावी काढू अशा संख्यांचा. बघा, एक्स स्क्वेअर वाय कॉमा एक्स वाय क्यूब, एक्स वाय झेड स्क्वेअर पण घ्या, झेड क्यूब, एक्स वाय झेड स्क्वेअर
3 स्क्वेअर क्यूब. हा ठीक आहे. आता बघा या संख्यांचा लसावी व मसावी काढायचा आपल्याला. या संख्यांचा मसावी लसावी तुम्ही म्हणणार कसा काढायचा? लसावी म्हणजे बघा लसावी व मसावी. बघा मित्रांनो एकदम सोपं उदाहरण आहे. अशा पद्धतीच्या उदाहरणामध्ये घाबरून जाऊ नका. तुम्ही म्हणणार याचा लसावी मसावी कसा निघेल? आता म्हणजे आपल्याला माहिती आहे मित्रांनो लसावी ही मसावीपेक्षा मोठी असते. म्हणजे लसावी ही मसावीपेक्षा मोठी असते. याचा अर्थ म्हणजे काय? म्हणजे चल किती अगोदर चल बघा. चल म्हणजे 1 2 3 1 2 3 1 2 3 म्हणजे एक्स वाय झेड म्हणजे तीनच प्रकारचे एबीसीडीचे डायरेक्ट सांगतो एबीसीडीचे अंक असतात. चल म्हणजे ती किती प्रकारचे एक्स वाय झेड म्हणजे इथं किती चल आहेत? 3 चल आहेत. तर बघा लसावी म्हणजे अशी संख्या बघा की ज्या संख्येचा घातांक मोठा असेल. एक्स मध्ये सर्वात मोठा घातांक कोणता? इथं वर्ग आहे, इथं नाहीये, इथं वर्ग आहे म्हणजे एक्स स्क्वेअर म्हणजे एक्सचा वर्ग घेतला. आता वाय म्हणजे वाय जे चल आहे त्याच्यामध्ये मोठ्यात मोठी घातांकवाली संख्या बघा वाय3 इथं वाय3 आला. आणि झेड हे चल बाकी आहे. झेड मध्ये सर्वात मोठा घातांकवाला कोणता आहे? झेड क्यूब झेड स्क्वेअर म्हणजे झेड क्यूब घ्या. बघा लसावी आला या संख्येचा एक्स स्क्वेअर वाय क्यूब झेड क्यूब म्हणजे झेडचा घातांक वायचा घातांक आणि एक्सचा वर्ग. बघा आणि मसावी कसं काढायचा? मसावी म्हणजे हे जे चल आहेत यांचा कमीत कमी घातांक घ्या. तर बघा एक्सचा कमीत कमी घातांक कुठे? इथं वर्ग आहे, इथं नाहीये, इथं क्यूब म्हणजे हा घ्या. इथं फक्त एक्स आहे हा घेतला. आता काय राहिला? वायचा काय घ्यायचा? इथं वाय आहे, इथं वाय क्यूब आहे, इथं वाय क्यूब आहे हा घ्या वाय म्हणजे वायला पण कोणताच घातांक नाही. मग मसावी म्हणजे लहानात लहान संख्या घ्या म्हणजे आणि एक्स परत झेड घ्या. झेडचं काय घेणार? इथं क्यूब आहे स्क्वेअर आहे इथं स्क्वेअर म्हणजे घ्या झेड स्क्वेअर. बघा मित्रांनो इथं लक्ष द्या. नेहमी कॉमन एक गोष्ट सांगतो तुम्हाला लसावी ही मसावीपेक्षा मोठी असते. म्हणून लसावी काढत असताना या संख्यांचा घातांक जर मोठा असेल ज्या चल मध्ये समान चल एक्स 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 ज्या चल मध्ये मोठा घातांक असेल ते चल इथं लिहायचे. तर बघा पुढचं उदाहरण देतो तुम्हाला. एक्स वाय क्यूब स्क्वेअर एक्स स्क्वेअर वाय क्यूब एक्स वाय क्यूब. बघा आता बघा मित्रांनो इथं आपण काय काढू? लसावी काढू अगोदर. कारण लसावी मोठी असते आणि मसावी ही लहान संख्या असते. म्हणजे ज्या संख्येने भागतो ती संख्या मसावी आणि ज्या संख्यांना भागायचे असतात ती म्हणजे लसावी. ही कॉमन गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे भाज्य म्हणजे काय असतं आपलं लसावी आणि भाजक म्हणजे मसावी. ठीक आहे. बघा लसावी म्हणजे ज्या संख्यांचा आपण लसावी काढू. बघा चल किती आपण एक्स वाय फक्त दोनच चल आहेत एक्स आणि वाय. तर बघा लसावी कसा काढतो आपण? लसावी म्हणजे मोठ्यात मोठा घातांक घ्या. याच्यामध्ये एक्स क्यूब आहे इथं वाय स्क्वेअर आहे इथं एक्स क्यूब इथं एक्स स्क्वेअर आहे आणि इथं एक्स आहे. मोठ्यात मोठा घातांक कोणता? एक्स क्यूब. लिहा एक्स क्यूब म्हणजे एक्सचा घन. इथं वाय स्क्वेअर आहे इथं वाय क्यूब आहे इथं वाय क्यूब लिहा वाय क्यूब. आणि इथं काय राहिला? आता आला आपल्याला लसावी एक्स घातांक आणि वाय घातांक. तर बघा मसावी कसं काढायची? मसावी म्हणजे लहानात लहान संख्या घ्या जिचा लहानात लहान क्यूब असेल किंवा लहानात लहान घातांक असेल. तर बघा एक्स काय घ्या? लहान घातांक कोणता? एक्सचा इथं घन आहे इथं वर्ग आहे आणि इथं खाली एक्स आहे म्हणजे एक्सचा 1 x1 म्हणजे एक्स लिहिला आपण. आणि वाय चलचा काय? इथं वर्ग आहे इथं घन आहे आणि इथं पण घन आहे म्हणजे काय घ्यायचा? मसावी काढत असताना लहानात लहान घातांक घ्यायचा म्हणजे वाय स्क्वेअर म्हणजे वायचा वर्ग म्हणजे लसावी एक्स क्यूब वाय क्यूब आणि मसावी त्याला एक्स वाय स्क्वेअर. अशा पद्धतीने आपण लसावी मसावी या संख्यांचा काढतो. बघा मित्रांनो आपण एक उदाहरण परत घेतो. अजून तुम्ही व्यवस्थितपणे लक्ष द्या. फक्त एकच कॉमन गोष्ट लक्षात ठेवा लसावी ही मसावीपेक्षा मोठी असते आणि ज्या संख्येने भागतो ती संख्या म्हणजे मसावी आणि ज्या संख्येला भागायचं असतं ते म्हणजे लसावी. तर बघा ए स्क्वेअर बी क्यूब सी स्क्वेअर ए क्यूब बी स्क्वेअर सी चौथा घात
C⁴ A स्क्वेअर B क्यूब C². बघा, या संख्यांचा जर आपल्याला लसावी मसावी काढायचा असला, आपण लसावी काढा किंवा मसावी काढा, तुम्हाला जे आवडलं ते काढा. लसावी व मसावी. बघा मित्रांनो, लसावी व मसावी काढत असताना या संख्येचा लसावी मसावी कसा काढायचा? A क्यूब B क्यूब C². तर A स्क्वेअर B क्यूब. तुम्हाला सांगितलं सर्वात लहान लसावी म्हणजे सर्वात मोठा घातांक लिहा. A चा सर्वात मोठा घातांक काय? वर्ग आहे, घन आहे, वर्ग आहे, म्हणजे घन लिहा. आणि B राहिला. B चा सर्वात मोठा घातांक आहे, क्यूब आहे, वर्ग आहे, क्यूब आहे, म्हणजे B चा घन. आणि C राखे, C चा वर्ग, C चा चौथा घात, C चा दुसरा घात, म्हणजे C चा चौथा घात, म्हणजे लसावी आला. लसावी म्हणजे मोठ्यात मोठी संख्या, म्हणजे मसावीपेक्षा लसावी मोठी असते. तर बघा, आता मसावी काढत असताना आपण A स्क्वेअर घ्या. A चा घातांक, A चा घन, A चा वर्ग. ठीक आहे. तर लहान कोणता आहे? A चा वर्ग. A चा वर्ग लिहा. आणि B चल मध्ये काय आहे? B क्यूब B स्क्वेअर B घन. तर B स्क्वेअर लिहा. आणि C चल मध्ये काय? C², C⁴, C². तर काय लिहा? C². म्हणजे मसावी ही लसावीपेक्षा लहान असते. परत मी तेच सांगतोय, तुम्हाला वाटत असेल, पण हीच कॉमन गोष्ट आहे यांच्यामध्ये समजण्यासारखी, की लसावी ही मसावीपेक्षा मोठी असते. ठीक आहे. चला तर मित्रांनो, तुम्हाला जर असा प्रश्न दिला, 2 क्रमावर संख्येचा लसावी 90. तर बघा, 2 क्रमवार संख्यांचा लसावी 90 आहे. तर त्या संख्या काढा किंवा त्या संख्या काय. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीमध्ये लसावी काय दिला आहे? त्यांचा 90 दिला आहे. तर बघा, 90 ही संख्या घ्या, जशी तशी लिहा. 90 लिहिला. तर 90 आपल्याला दिला आहे त्यांचा लसावी 2 क्रमवार संख्या. बघा मित्रांनो, क्रमवार संख्या आहेत, सम संख्या नाही, फक्त 2 क्रमवार संख्या. विषम पण नाही म्हटलंय त्यांनी आणि सम पण नाही म्हटलंय, फक्त 2 क्रमवार संख्यांचा लसावी 90 आहे. तर त्या संख्या काढा. अशा पद्धतीच्या उदाहरणामध्ये आपण बघू. 90 जसा तसा लिहा. म्हणजे लसावीच्या जवळचा जो आपला हे असतो, वर्ग संख्या, वर्गमूळ संख्या म्हणतात तिला, वर्गमूळ संख्या. वर्गमूळ कोणता आहे? 81. 90च्या जवळचा वर्गमूळ कोणता? 81. 81 वजा करा, वजा करून लिहा, किंवा 81चा वर्गमूळ घ्या, 9. तर बघा, ती संख्या आहे 9. म्हणजे ही कोणती संख्या आली? लहानात लहान संख्या. ही कोणती संख्या आली? लहान संख्या आली 9. आणि मोठी संख्या कोणती येईल? मग 10. मोठी संख्या येईल याच्या पुढची 10. म्हणजे बघा मित्रांनो, इथे लक्ष द्या, 2 क्रमवार संख्यांचा लसावी 90 आहे. तर त्या संख्या काढा. बघा, 90 लिहिला. 9 काय करायचा? काय घ्या? वर्गमूळ. वर्गमूळ घ्या. बघा, इथं लिहून दिलं मित्रांनो, वर्गमूळ घेणे म्हणजे या संख्येचा जवळचा वर्गमूळ घेणे. 81 आहे. 81चा 90 मधून ती संख्या वजा करा, किंवा या संख्येचा वर्गमूळ लिहून टाका. आणि वर्गमूळ लिहिला म्हणजे ती संख्या, कोणती संख्या आली? लहान संख्या. आणि याच्या पुढची कोणती आली? ती मोठी संख्या. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे उदाहरण घेतोय. बघा, पुढचं उदाहरण घेऊ. 2 क्रमवार संख्यांचा लसावी 110 आहे. 110 आहे. तर त्या संख्या शोधा. बघा मित्रांनो, 2 क्रमवार संख्येचा लसावी 110 आहे. तर त्या संख्या शोधा. बघा, त्या संख्या कोणत्या? आपण डायरेक्ट संख्या लिहा. आपण अशा पद्धतीच्या उदाहरणामध्ये डायरेक्ट संख्या लिहू. 110. संख्येचा काय घ्या? वर्गमूळ घ्या. म्हणजे संख्येच्या जवळचा, या संख्येच्या जवळचा वर्गमूळ घ्या. वर्गमूळ कोणता आहे? 10.
11चा 121 होतो, डायरेक्ट 10 घ्या, 100 वजा 100 करा, 100चा वर्ग, वर्गमूळ काय 10, म्हणजे ती संख्या कोणती आली, ही लहान संख्या. लहान संख्या कोणती आली 10 आणि मोठी संख्या कोणती आली 11, म्हणजे त्या क्रमावर संख्या आहेत 10 आणि 11. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या प्रकारचे उदाहरण सोडवतो. आणि पुढील मित्रांनो, जर सांगितलं दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी दिलेला असेल तुम्हाला, तर बघा दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी, दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी 84 आहे. बघा मित्रांनो, त्या फक्त दोन क्रमवार संख्या होत्या आणि ह्या काय दोन क्रमवार समसंख्या आहेत. बघा इथे व्यवस्थित लक्ष द्या, 84 आहे. तर त्या संख्या कोणत्या? तर बघा मित्रांनो, व्यवस्थितपणे लक्ष द्या, त्या संख्या कोणत्या. बघा उत्तर लिहा 84, ती संख्या जशी तशी लिहा. 84 लिहिली, 84 गुणिला 2 करा, 2 केला, 2 चौक 8, 2 आठी 16, परत याच्यामध्ये 1 मिळवा, 1 मिळवला, 169 झाला, बरोबर. 169 आले, यांची बेरीज, आणि याचा काय घ्या, वर्गमूळ घ्या, वर्गमूळ. बघा मित्रांनो, इथे व्यवस्थितपणे समजून घ्या परत. दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी 84 आहे. तर त्या संख्या कोणत्या? बघा लसावी काय 84 दिलाय, 84 गुणिला डायरेक्ट 2 करा, 2 केल्यानंतर जे उत्तर येईल म्हणजे 168, त्याच्यामध्ये प्लस 1 ऍड करा, 1 ऍड केल्यानंतर काय आला, 169 आला. जे उत्तर येईल त्याचा वर्गमूळ करा. वर्गमूळ काय आला आपला, म्हणजे हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे, म्हणजे 13. तर बघा मित्रांनो, ही संख्या आहे 13. परत तुम्ही म्हणणार ही 13 तर ही विषम संख्या आहे सर, आणि ही तर सम विचारलेली आपल्याला. तर बघा 13च्या मागची एक संख्या घ्या 12, आणि 13च्या पुढची संख्या घ्या 14, म्हणजे त्या संख्या आहेत 12 आणि 14. तर बघा अशा पद्धतीने आपण दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी काढतो. म्हणजे बघा मित्रांनो, समसंख्यांचा लसावी काढणे पण खूप महत्वाचा आहे. अशा प्रकारचा प्रश्न विचारू शकतो आपण पोलीस भरतीमध्ये, तलाठीमध्ये विचारला जातो, स्टाफ सिलेक्शन मध्ये विचारला जातो, एसएससीच्या जेवढा पण प्रकारच्या एक्झाम आहे 10th मध्ये विचारला जातो. तर बघा 84 आहे, तर त्या सरळ करा, 84 गुणिला 2 करा, प्लस 1 करा, 1 ऍड केल्यानंतर जे उत्तर येईल त्याचं काय करा, वर्गमूळ करा. वर्गमूळ काढून वर्गमूळ काढल्यानंतर ती संख्या काय येईल, विषम संख्या येईल. तुम्ही म्हणणार सर विषम संख्या आहे, तर बघा त्याच्या विषम संख्येच्या मागची एक संख्या घ्या म्हणजे 12, आणि त्याच्या पुढची एक संख्या घ्या म्हणजे 14. तर बघा अशा पद्धतीने आपण दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी आपण काढतो. तर बघा मित्रांनो, दोन क्रमवार विषम संख्यांचा, दोन क्रमवार आता विषम, बघा मी लाल पेनने लिहितोय असं म्हणून, दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी 63 आहे. बघा दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी 63 आहे. तर त्या संख्या कोणत्या? बघा मित्रांनो, अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये सरळ करा, 63 प्लस 1. बघा मित्रांनो, इथं 63 मध्ये डायरेक्ट 1 मिळवा, 1 मिळवून डायरेक्ट या उत्तरामध्ये जास्त भानगड करायची गरज नाहीये. म्हणजे समसंख्यांमध्ये प्लस त्याचा गुणिला 2 करा, परत 1 करा, परत वर्गमूळ काढा. अशा पद्धतीने विषम संख्येमध्ये काही होत नाही. 63 करा, 63 अधिक 1 झाला 64, 64 झाल्यानंतर त्याचा वर्गमूळ करा. 64चा काय काढा, सरळ वर्गमूळ. वर्गमूळ काय करता, वर्गमूळ काढला, 63 प्लस 1 केल्यानंतर वर्गमूळ काढला. वर्गमूळ काढल्यानंतर काय आला, 8 आला वर्गमूळ. आता वर्गमूळ 8 आला. बघा मित्रांनो, इथे परत एक वेळेस लक्ष द्या, आपल्याला सांगितलं विषम संख्या कोणत्या. बघा त्या क्रमवार विषम संख्या कोणत्या, इथं तर सम आली. तुम्ही म्हणणार इथे सम आहे तर आपल्याला विषम विचारली. तर बघा याच्या मागची संख्या घ्या 7, आणि याच्या पुढची संख्या घ्या 9. त्या क्रमावर विषम संख्या आहेत 7 व 9.
तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीनुसार विषम संख्या लसावी मसावी आपण क्रमवार विषम संख्या लसावी दिलेला असताना त्या संख्या आपण शोधू शकतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद मित्रांनो.